प्रेमाने बोला. संत म्हणतात, कैसे प्राप्तीचे वेळे निदेवा आंधळेपणाचे डोहाळे, की असते आपले डोळे आपण झाकी. निदैवा म्हणजे दुर्दैवी. दुर्दैवी कुणाला म्हटले पहिल्यांदा समजून घ्या. प्राप्तीचे वेळे ब्रह्मज्ञानी लोकांसाठी, फक्त समाजातल्या काही लोकांसाठी नाही, आणि असला तर फारच चांगला आहे, त्यांना पण संधी आहे. कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे, प्राप्त करण्याची गुरुनं ब्रह्मदर्शन दिलं, ईश्वर दाखवलाय, आणि प्राप्त करण्याची संधी असून सुद्धा दुर्दैव काय बघा. दुर्दैव निदैव आंधळेपणाचे डोहाळे लागावं. अहो हेच दुर्दैव आहे की त्याला आंधळेपणाचं डोहाळं लागलं, की असते आपले डोळे आपण झाकी, आपलं डोळं आपण झाकून गेलं, हेच दुर्दैव आहे. म्हणजेच काय म्हणायचं संतांना, जो ब्रह्मज्ञानानंतर जो संतांनी मार्ग लावलेला आहे, त्या मार्गावर चालायचा सोडून देहाच्या प्राप्तीसाठी, देहाचं सुख भोगण्यासाठी आपण चालत बसलो, तर ह्यालाच दुर्दैव म्हणायचं आहे. संत म्हणतात की कशाचा मान आहे, म्हणतात कशाचा मान आहे तुम्हाला. अहो कुणाला असतोय, आपली मुलं आहे ती, आपल्या मुली आहे त्या, आपली संपत्ती आहे, आपली पत्नी आहे, पण संत म्हणतात ह्यातलं एकही कामाला येणार नाही, एकही काम. पण संत शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत. संत शेवटपर्यंत ईश्वर त्याचा साथ सोडत नाहीत. म्हणतात की ज्याला ज्याला आपल्या मुली आहे त्या, मुली जातेले लग्न होऊन, ज्याला वाटतंय की आपली मुलं आहे ती आपल्याला सांभाळतेली, मुलं जातेली सुना घेऊन मुलांना, ज्यांना वाटतंय की संपत्ती आहे आपली. महात्माजी परवा एक पेपरात बातमी वाचली, अत्यंत श्रीमंत घरातली लोक कोर्टाकडे इच्छा मृत्यू मागतात, कारण संपत्ती आहे परंतु बघायला कोण नाही. म्हणून संत म्हणतात यातलं कोणी उपयोगी पडणार नाही, फक्त संतच उपयोगी, ईश्वरच उपयोगी पडतो. कारण संतांनी म्हणलेलं आहे की आयुष्यभर ज्या भक्तानं माझी भक्ती केलेली आहे, आम्ही त्याचा अंतकाळी सुद्धा सांभाळ करतो. ब्रह्मज्ञानानंतर जो जो या मार्गावर चालला ना, आम्ही त्याचा कैवारी होतो, आम्ही त्याचा वाली होतो, आम्ही त्याचा प्रपंच सांभाळतो. एकदा का जर भक्त माझ्या मार्गावर चालला, त्याच्या प्रपंचाची सगळी जबाबदारी आमची होते. आणि यानंतर ज्या वेळेला तो भक्त आमचा एका जाग्यावर बसतो ना, त्या वेळेला सुद्धा आम्ही बघतो, कसं म्हणले, ज्या वेळे मी स्मरावा त्यावेळी स्मरला की पावावा, हा आभारो जीवाची सहवेचना. ज्या वेळेला भक्त शेवटच्या काळाला भक्ताला आमची विशेष करून गरज पडते, आणि त्यावेळेला आम्हाला त्याची आमची आठवण काढावी, आणि आठवण काढल्यानंतर आम्ही आमच्या भक्ताकडे जावं, हे आम्हाला ओझं वाटतं. बघा ईश्वरन काय म्हणले, संतांनी काय म्हणले, भक्तांना आठवण काढल्यानंतर आम्ही भक्ताकडे जावं. आम्हाला अहो आजूबाजूला म्हातारे माणसं बघताय, पडते ती ओरडत ओरडत, कोण बघाय सुद्धा नसते. आणि मग संत म्हणतात की आमच्या भक्तावर आम्ही अशी वेळ येऊन देत नाही, कारण आयुष्यभर आमची भक्ती तिने केलेली असते. म्हणून ते ऋण वैपन्न दे कुणी अंगी, मी आपल्याच्या उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी. बघा संतांनी काय सांगितले, अंतकाळी ज्यावेळेला सगळे सोडून जातात, पतीला पत्नी, पत्नीला पती, अहो आयुष्यभर कमवा. एक माझ्या शेजारचा महात्मा म्हटला, माझं जरा दिवस खराब आलं, आयुष्यभर पत्नीला सुखात ठेवलं, आणि जरा दिवस खराब आलं तर म्हणजे काय केलं आमच्यासाठी, आयुष्य गेलं, सगळं संपलं. म्हणजे कोण कुणाचं, आपले जाधव महाराज सांगतात का नाही, म्हातारा रस्त्याने चालले असतात, ज्या वेळेला एक वाहन येतं, ज्यावेळेला तरुण पत्नी असते, त्यावेळेला एका धक्क्यात सोडून जाते, वाहनाचा ऍक्सिडेंट होईल म्हणून. कोणी कोणाचं नसतं. संत म्हणतात पत्नी नसते, पती नसतो, संपत्ती सुद्धा उपयोगाला येत नाही, आणि मुलं बाळ सुद्धा येत नाही. पण म्हणतात ज्या वेळेला आमच्या भक्तावर अशा अवस्था येते ना, त्यावेळेला आम्ही त्याची सेवा करतो. म्हणले ते ऋण वे पण नांगे, कारण आमच्या भक्ताचं तरुणपणातलं आमच्यावर ऋण असते. ऋण म्हणजे कर्ज असते, आणि त्या कर्जातनं उतराई होण्यासाठी, काय म्हणले, त्या कर्जातनं उतराई होण्यासाठी भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करे. म्हणजे आम्ही अशा भक्ताला तनु त्यागी परिचरिका, म्हणजे परिचारिका म्हणजे दवाखान्यात नर्स असते का नाही, नर्स सारखी आम्ही सेवा करतो. म्हणजे देह वैकल्याचा वारा, धने लागे सुकुमारा, त्या आत्मबोधाच्या पांजरा सुईत देह वैकल्याचा वारा. काय म्हणले, वैकल्य आणि वैफल्य दोन प्रकारचे समजून घ्या. वैफल्य म्हणजे मानसिक क्षतिग्रस्त होणे, आणि वैकल्य म्हणजे शारीरिक डॅमेज बनायने. अपघात झाला, पडले समजा, देह वैकल्याचा वारा, माझ्या भक्ताला देह वैकल्य येईल ना, त्यावेळेला
जणी लागे सुकुमार माझ्या सुकुमार भक्ताला अशी अवस्था येईल का नाही, त्यावेळेला आम्ही आत्मज्ञानाच्या त्या पिंजऱ्यात ठेवतो त्याला. आणि अशा प्रकारे त्याचा अंत काळे आम्ही त्याची सेवा करतो. संत वैकुंठाला घेऊन जायला आले. अहो ज्यांनी ज्यांनी आमची भक्ती केली त्यांना आम्ही वैकुंठाचा अधिकारी केलं. आता अधिकारी म्हणजे वैकुंठातला सदस्य नाही, अधिकारी म्हणजे मालक. आम्ही वैकुंठाचा अधिकारी केलं आणि करतात पण आपण एका देहाच्या आसक्ती सोडत नाही. देहाच्या आसक्तीला चिटकून बसलेलं आहे. संत म्हणतात की माझ्या मार्गावर चालून तर बघा. काय म्हणतात आमचा मार्ग काय बा, चालून तर बघा. आम्ही कुठल्या कुठं नेऊन ठेवतो, कुठल्या कुठं नेऊन ठेवतो. कारण अशा भक्ताच्या कल्याणासाठी उद्धारासाठी जर आमचं येणं आहे तया लागे मज रूपान येणे तयाचे आम्हा आहे त्याचने. अशा भक्ताच्या उज्ज्वल जीवनासाठी आम्ही येत असतो. परंतु काय म्हणतात संत समजून घेतलं पाहिजे आणि हे लोकांची यात्रा समाधान केलं पाहिजे. प्रेमाने बोला. सुंदर भाव महात्मांनी या ठिकाणी कथन केला. जसं निवेदन अरदास प्रार्थना केली होती तशी महात्मा 2-1 मिनिटांमध्ये सत्संगत सचिनजी सत्संग सुंदर अशा विचारातून आणि त्यानंतर श्रवण करूया महात्मा स्वराज शिंदेजी, तेही विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. आदरणीय सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. लेडीजची उपस्थिती जास्त आहे पण आवाज कमी आहे. 1500 रुपये अकाउंट मध्ये आलेत का नाही? सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगजी 1500 रुपये प्रत्येकाच्या अकाउंटात आले आणि सत्संगजी चेन पडत नाही काढल्याशिवाय. कधी कधी काढेन आणि कधी कधी खर्चेन. पण आज तुम्ही इथे येऊन बसलेला आहात का नाही, हे आज इथं तुम्ही आलेला आहात. हा पुण्याचा जो सत्संगजी पुण्य जे आहे ना हे तुमच्या अकाउंट मध्ये पडलेलं आहे. 1500 रुपये तुमचे आले, तुमचे 1500 रुपये तुम्ही खर्चून टाकणार. पण मेल्यानंतर देखील सत्संगजी हे जे पुण्य आज इथं कमवलेलं बसून तुम्ही, हे मात्र सत्संगजी तुमच्या मेल्यानंतर देखील तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणून सत्संगजी संत नेहमी सांगतात की सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सका श्रीहरी, देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. भक्ताची जर सत्संगाची चाकरी हा का करत असेल तर त्या भक्ताच्या हृदयामध्ये तसा भाव असतो. सत्संगाची जनाबाईची चाकरी केली, सत्संगाची संत तुकाराम महाराजांची केली. सत्संगाची एवढंच नाही तर सत्संगाची जनाबाईला सुळावर दिलं तर त्याच्या सुळाचं पाणी देखील केलं. का केलं? कारण भक्तीमध्ये सामर्थ्य होतं. आता सत्संगाची मगाशी महाराजांनी सत्संगाची विषय छेडला की बायको कोण, बायको असा सत्संगाची बायको आपली नाही, आई वडील नाही, मुलं बाळ नाही. सत्संगाची मग आपलं हाय कोण? प्रेमाने बोला. सत्संगाची आपलं आहे कोण? फक्त सत्संगाची आपलं जे आहे ना, सत्संगाची मानवाचा जन्म घेतला आणि सत्संगाची 84 लाख योनी भोगून सत्संगाची मनुष्याचा जन्म मिळाला आणि मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर ह्या मायेत जर सत्संगाची अडकून राहिलो बायका पोरात, मग सत्संगाची आपलं काही खरं नाहीये. मग आपलं सत्संगाची काय आहे तर आपला हा सद्गुरू आहे. कारण सत्संगाची हा सद्गुरू आपल्याला काय करणार आहे तर तारणार आहे. सत्संगाची अंतिम क्षण ज्यावेळेला आपला येईल त्यावेळेला आपला सखा सोबती कोण आहे तर हा सद्गुरू आहे. सत्संगाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 4 ओळी दासला आठवल्या की सत्संगाची ते म्हणतात की घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी डोक्याला तू रडतो ठाई ठाई, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील बर का, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. सत्संगाचे मातीचा मडका देखील आपल्या सोबत येत नाही, तो देखील काय करतात इथंच फोडला जातो. त्यामुळे सत्संगाची पुढे आणि म्हणलेला आहे तू म्हणशील बायका पोरं, तू म्हणशील बायका पोरं, ते तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती फोडतील खापर तुझ्याच डोक्यावर. सत्संगाची मेल्यानंतर सत्संगाची बँकेत बॅलन्स किती आहे सत्संगाची लगेच बघायला जातात. कारण सत्संगाची मोहमाया कधी कोणाला सोडत नाही. सत्संगाची एवढंच नाही तर पुढे देखील म्हटलं तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, ते सारं इथेच राहणार, तू मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर. जागा फिक्स आहे, मरायचा अवकाश आहे. सत्संगाची ती जागा कुठलं, ते घर कुठलं तर मशानभूमी आहे आपली. आणि त्या मशानभूमीमध्ये जागा फिक्स आहे, फक्त सत्संगाची मरायचा अवकाश आहे. त्या मरायच्या अगोदर काय करायचं आपल्याला, इथं या सत्संगमध्ये येऊन या सद्गुरूच्या चरणावरती लीन होऊन आपल्याला कर्म करायचं आहे. आणि ते पुण्य ज्या वेळेला सत्संगाची आपल्या सोबत असेल त्यावेळेला सत्संगाची आपल्याला घ्यायची कारण गरज नाहीये. सत्संगाची म्हणलेला आहे की जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन खाली करना पडेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन खाली करना पडेगा, और मौत जब दस्तक देगी तो घर से भी बाहर निकलना पडेगा. सत्संगाची 1 कोटीचा बंगला बांधा आणि सत्संगाची यम दारात येऊन उभारला आणि सत्संगाची मृत्यूची वेळ आली तर त्या बंगल्यातनं सत्संगाची कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. त्यामुळे सत्संगाची या सद्गुरू माऊलीला दया आली आणि सत्संगाची या सद्गुरू माऊलीने सांगितलं की आयुष्यात येऊन कर्म कर आणि ते पुण्याचा साठा कमव. सत्संगाची म्हणून म्हणलेला आहे की कमाले कर्मधर प्यारे सफर में काम आएगा, ये जीवन बीत जाएगा तुझे रोना नहीं होगा, जाएगा जब यहाँ से कुछ भी न साथ होगा, 2 गज कफन का टुकड़ा बस अपना नकाब होगा. सत्संगाची आपल्या सोबत दुसरं काही येणार नाहीये. बंगला गाडी जमीन जुमला काही येत नाहीये. फक्त सत्संगाची आपल्या सोबत येणार आहे, कर्म येणार आहे, हे पुण्य येणार आहे. आज इथं बरेच सत्संगाचे माता बहिणीची नवीन आहेत, महापुरुष देखील नवीन आहेत. सत्संगाची याच्यानंतर देखील दर शुक्रवारी इथं 7 ते 9 इथं काय होणार आहे सत्संग असणार आहे.
फक्त या सत्संगाची या सत्संगमध्ये येऊन जे खरं सत्संग जे आपल्याला ज्ञान मिळणार आहे ना ते इथंच मिळणार आहे. आज एका दिवसात तुम्हाला आला लगेच सत्संग सगळं करणार नाहीये, पण मनुष्याचा जन्म कशासाठी प्राप्त झालेला आहे याचा जर सत्संगाची उलगडा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर दर शुक्रवारी सत्संगाची 7 ते 9 या सत्संगमध्ये या आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. सत्संगाचे एक शायर म्हणतात की जिंदगी ये कालिक थी न रंगों का ठहराव था, जिंदगी ये कालिक थी न रंगों का ठहराव था, जिंदगी तो तब उजागर हुई जब गुरु नाम का इसमें भाव था. जिंदगी गिरवी रखकर भी नहीं चुका पाएंगे हम जिसका कर्जा, माँ ही नहीं भगवान के बराबर मेरे गुरु का भी है दर्जा. जसं सत्संगाची आई आपल्या लेकरांना सांभाळते की नाही, सत्संगाची जरा लेकरू नजरेआड झालं तर आईचा जीव कासावीस होतो, तसं सत्संगाची हा समयाचा मालक जो हा सद्गुरू आहे 3 लोकाचा, याला देखील सत्संगाची आपल्या सर्वांची काळजी आहे. म्हणून सत्संगाची काय करायचं आहे, जसं आई आपल्या लेकराला सांभाळते तसं सत्संगाची आपल्या जीवनाचा उद्धार हा सद्गुरू माऊली करणार आहे. या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती येऊन सत्संगाची आपण आपल्या जीवनाचा प्रवास सुकर करायचा आहे. कारण आता वेळेची मर्यादा आहे सत्संगाची, त्यामुळे 10 इतर शब्दांचा आधार घेणार नाहीये. फक्त शब्दांना पूर्णविराम देण्यापूर्वी सत्संगाची माझ्या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती 2 वेळी समर्पित करतोय की पानी से तस्वीर कहां बनती है, ख्वाबों से तकदीर कहां बनती है. पानी से तस्वीर कहां बनती है, ख्वाबों से तकदीर कहां बनती है. प्यार करना है तो मेरे सद्गुरु से सच्चे दिल से करो, क्योंकि ये जिंदगी कहां किसी को दोबारा मिलती है. हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे आणि हे आयुष्यातून काय करायचं आहे सत्संगाची इथं सत्संगमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे. दर शुक्रवारी सत्संगाची 7 ते 9 वेळेत या सत्संगमध्ये येऊन मासळवाडीमध्ये सत्संग इथं सत्संग असते. आनंद घ्या, परमानंदाची प्राप्ती करून घ्या. प्रेमाने बोला. सत्संगत वाढवायला काय हरकत नाही, पण उकाड्याचा दिवस असल्यामुळे तुम्ही बसणार नाही, त्यामुळे सत्संग जरा आवरत घ्यायला लागतंय. जशी अरदास प्रार्थना केली होती तसं परमादन्य महात्मा स्वराज शिंदेजी सुंदर अशा विचारातून सद्गुरूच्या आशीर्वाद प्राप्त करतील. त्यानंतर महात्मा गजानन गायकवाडजी ते 1 मिनिटामध्ये आशीर्वाद. प्रेमाने बोला. या सत्संगत मोठा आनंदाचा क्षण आहे. तुम्हासारख्या महान संतांचं दासला दर्शन होते सत्संगत. मगासपासून एवढं सांगत आहेत सगळेजण. एकेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की सत्संगाची भक्ती नेमकं करायची तर कधी सत्संगाची. कारण सत्संगत महाराज म्हणली की एखादी वाड्याची पेंडी असते ना सत्संगत, ती जर बांधायची म्हटली तर सत्संगी त्यासाठी वाड सत्संगी ते वल्ल लागते सत्संगाची. त्या वाळल्या वाड्याने सत्संगाची बांधता येत नाही पेंडी सत्संगाची, ती वाड सत्संगी तुटते सत्संगाची. तसं म्हणले सत्संगाची की सत्संगी भक्ती जी आहे ना सत्संगीची ती तरुणपणातच सत्संगाची ती सत्संगीची श्रेष्ठत्वाला जाते म्हणले सत्संगी. कारण ज्या सत्संगी म्हातारपणी भक्ती करायला निघते सत्संगाची, ज्या वयात हातात काठी येते सत्संगाची त्या वयात भक्ती करून काय उपयोग होत नाही सत्संगाची. कारण ज्या देवाबद्दल मगाशी सांगत आहेत ना सत्संगाची, कारण त्याबद्दल शास्त्र सांगते की सत्संगाची की तो देव आहे तरी कसा सत्संगाची. कारण श्रीकृष्ण अर्जुनाला समजवताना म्हणतात की बाबा ऐक म्हणले की नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैन क्ले दयंतापो न शोषिती मारुता म्हणले सत्संगीची. याच गोष्टीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली सत्संगी ज्ञानेश्वरीत म्हणतात की हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू मनोनी शस्त्राधिक छेदू न लढ्या हा प्रलय लोके नापलवे अग्नी दाहो न संभवे एक महाशिशून प्रभवे मारुताचा म्हणले सत्संगीची. की बाबांनो हा अग्नीने जळत नाही म्हणले, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने येत नाही, जात नाही, तो खात नाही पित नाही, असा देव असा परमात्मा तुमच्या आमच्या जीवनात आलाय म्हणले सत्संगीची. मग म्हणजे सत्संगी तो इतका व्याप्त आहे म्हणले सत्संगी, तो व्याप्त नाही म्हणजे तितका गुप्त देखील आहे म्हणले सत्संगीची. आणि तो म्हणजे इष्टा आल्याशिवाय कळत नाही म्हणले सत्संगीची. कारण महाराज समजवताना म्हणले की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती म्हणले सत्संगीची. कारण जसं म्हणले गायीचं स्तन जसं प्रतीक आहे ना अमृता समान दुधासाठी, जसं पण म्हणले त्यावर बसलेली गोचर सत्संगाची ती सत्संगी त्या सात्विक दुधाचा आनंद घेत नाही सत्संगाची, ती फक्त रक्तच पिणार म्हणले सत्संगाची. तसं म्हणले सत्संगाची भक्ती करत असताना म्हणले सत्संगत जर नठा एवढा जरी भाव गेला ना म्हणले सत्संगाची केलेली भक्ती म्हणले मायनस मध्ये जाते म्हणले सत्संगाची. कारण या समागमचा जसा विषय होता ना सत्संगी विस्तार असिंक्योर, सत्संगी विस्तार नेमकं करायचा ते कशाचा म्हणले सत्संगाची की सत्संगी सत्संगचा करायचा आहे की सत्संग मधल्या सत्संगी महापुरुषांचा करायचा आहे सत्संगाची नाही म्हणले सत्संगाची. विस्तार जो करायचा आहे ना सत्संगी भावनेचा करायचा आहे म्हणले सत्संगाची, भावाचा विस्तार करायचा आहे म्हणले सत्संग. कारण सत्संगी दासला दृष्टांत आठवला की सत्संगाची असंच भक्त एक सत्संगी देवाकडे जातो सत्संगी, देवाकडे जातो आणि सत्संगी नारळ घेतो, अगरबत्ती घेतो, कापूर घेतो सत्संगत. सत्संगी सगळं मिळून एक 50 रुपयाचं घेतो सत्संगाची, 50 घेतो आणि देवापाशी जातो सत्संगी सगळं फोडतो अगरबत्ती सत्संगी सगळं ते करतो सत्संगी ती क्रिया करतो आणि देवापाशी जातो सत्संग. देवाला म्हणतो की देवा म्हणले आलोय म्हणले मी सत्संगाची. आता म्हणले देवाला ओळखली काहीतरी मागायलाच आली सत्संगाची. देव म्हणले बर म्हणले आलायस काय म्हणले, बर म्हणले तुझी काय इच्छा आहे माग म्हणले सत्संगाची. देवा म्हणले जास्त काय नको म्हणले, एक म्हणले 50 लाखाची गाडी दे म्हणले सत्संगाची. आता म्हणले देवाला प्रश्न पडला सत्संगाची आणलाय 50 रुपयाचं आणि मागालाय 50 लाखाची गाडी मागायला सत्संगी. बर म्हणले दिली असती म्हणले सत्संगाची, पण म्हणले ज्या भावनेनं आणलाय ना सत्संगी तो भाव सुद्धा विस्ताराचा नाही म्हणले सत्संगी.
कारण गेल्या दुकानात सातंगी 25चा नारळ 20ला घेतलाय सातंगाजी आणि 15चा कापूर 10ला घेतलाय, 10च्या अगरबत्ती 5ला घेतलाय सातंगाजी ह्यो भाव साथी विस्ताराकडे नेणार नाही सातंगाजी. त्या सातंगाजी महाराज म्हणले की इथं म्हणले जास्त काय नाही म्हणले, पडून राहून सातंगी अनन्य राहावा म्हणले सातंगाजी. कारण असा भक्त ना अनन्य भक्त सातंगी गुरुला खूप प्रिय असतो म्हणले सातंगाजी. अशा भक्तासाठी गुरु काय वाटेल ते करतो म्हणले सातंगाजी. कारण एक शायरी म्हणतो सातंगाजी की सातंगाजी प्रेमाने बोला, तेरा कमाल तू जाने मालिक मुझे तो सब कमाल लगता है, तेरा कमाल तू जाने मालिक मुझे तो सब कमाल लगता है, वो दे तो शुक्र उसका ना दे तो मलाल नहीं, मेरे रब के फैसले कमाले उन फैसलों पे सवाल नहीं. सात मोठ्या प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. असं लय काय काय ऐकाय मिळेल पण वेळ साथ देत नाही. तर महात्मा गजानन गायकवाडजी 1 मिनिटामध्ये सात्संगत आशीर्वादाची कामना करतील आणि त्यानंतर सात्संगत या गावचे उपसरपंच सात्संगत सत्कारासाठी तयार राहतील. प्रेमाने बोला कराडले सर. त्यानंतर 2 मिनिटं बसा सर. आदरणीय सात्संगतजी प्रेमाने बोला. सद्गुरू या सरकारचं नाव आहे. नतमस्तक होणे इतकाच तुमचा आणि माझा भाव आहे. निरंकारी मशीन एक जागतिक बाजारपेठ आहे. इथं येणारं गिराईक नसून या धनाचं शेत आहे. आज तुम्ही आला, आमचं परमभाग्य आहे, तुमचा लाभ आहे. या असाच तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जर आला तर आनंदमय जीवन बनायला वेळ लागणार नाही. माताजी किसी को कुछ नहीं मिलता तुम्हारे हरदास के बिना, ये खुदा भी कुछ नहीं देता तुम्हारे राजा के बिना. सत्संग प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सात्संगत जशी अरदास प्रार्थना केली तसे आमचे करांडे सर सात्संगत या गावचे उपसरपंच सात्संग सद्गुरू माऊलींचा या ठिकाणी दुपट्टा घालून सत्कार करतील. सत्संगच्या वतीनं सात्संगत महात्माजींचे या ठिकाणी स्वागत, आभार. सात्संगत वेळात वेळ काढून सात्संगत या ठिकाणी आले आणि यानंतर या सत्संगचे प्रबंधक महात्मा संजय गडदेजी सात्संगत आभार सात्संगत मानतील. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदे. तर गावापासून 2-3 किलोमीटर वरती वाडी आहे, तिकडे पण लक्ष असू दे. हीच एक अरदास प्रार्थना सात्संगत आणि जसं अरदास प्रार्थना केली होती तशी गडदेजी सात्संगत आभार आणि त्यानंतर अंतिम रचना. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. आज आपल्या सत्संगाला 2 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्या वर्धापना दिनाने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आज 2 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं काही महात्म्यांनी साथ देऊन हे रोपटं लावलं. त्या रोपट्याचं रूपांतर आज वृक्षात व्हायला लागलं आहे आणि ह्या रोपट्याला खतपाणी काढण्यासाठी अनेक महात्म्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचा मी आभारी आहे. व दूरदूरून आलेले महात्मा या मासावळी संगतला मासावळी सात्संगच्या वतीने आभारी आहे. प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदे. प्रेमाने बोला. सर्वांनी बोला. आता अंतिम टप्प्यात आहोत. सात्संगत महात्माजीने या कार्यक्रमाचं प्रयोजन सांगितलं की हे सत्संग 2 वर्षापूर्वी चालू झाले. खास करून सात्संगत त्या महापुरुषांचा उल्लेख सात्संगत या ठिकाणी जरूर करावासा वाटतो की ज्यांनी सात्संगत यांचं ध्यान होतं की सात्संगत इथं सत्संग पूर्वी चालू होती पण बरेच दिवस सात्संगत बंद झालेली होती. पण सात्संगत प्रयोजन होतं की काही पण करून सत्संग चालू करायची आणि सात्संगत जी बंद पडलेली गुरुचं ज्ञान आहे सात्संगत या गावामध्ये या वस्तीवरती चालावं यासाठी परमादरणीय महात्मा राजाराम घोंगडे महात्माजी सात्संगत खरोखर एक तळमळ होती की काही करायचं सात्संगत. आणि मग सात्संगत यांचं ध्यान असताना महात्माजींनी बऱ्याच जणांना संधी घेतलं आणि सात्संगत या ठिकाणी पाऊल ठेवलं. आणि त्याचबरोबर सात्संगत ज्यावेळी पूर्वी इथं कुणाच्या तरी आधाराची गरज होती त्यावेळी महात्मा तुकाराम उतरेजी सात्संगत यांनी परवाच आपले नश्वर देहाचा त्याग केला. सात्संगत याही महात्म्यांनी 2 वर्षापूर्वी सात्संगत या ठिकाणी महात्माजी सत्संग चालू करूया आणि सात्संगत योगदान देतो ह्या हिशोबानं सात्संगत या महात्म्याने अंगावरती जबाबदारी घेतली आणि सात्संगत तेही महात्मा निरंतर सात्संगत या सत्संगाच्या वाढीसाठी या सेवेसाठी सात्संगत बरेच महात्मा सात्संगत मग आमच्या मासावाडीमधील अनेक बहीण आहेत सात्संगत ज्यांचं जसं नाव घ्यावं झुरेबंजी असतील मिसाळबंजी असतील सात्संगत गडवी परिवार असेल अनेक संत महापुरुष सात्संगत बंडगर महाराज असतील हिम्मत बंडगर महाराज सात्संगत गायकवाड महाराज असतील रवीजी सगळ्यांनी सात्संगत या ठिकाणी योगदान देऊन
आज या ठिकाणी हे दृश्य तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय. साथसंगत खरोखर दास ब्रँडच्या वतीनं ज्या महात्मानी त्या सत्संगासाठी योगदान दिलं ते घोंगडेजी असतील, उतरेजी असतील. साथसंगत उतरे महात्माजींनी परवा 8-10 दिवसापूर्वी ध्येय ठेवला, त्या जीवाला सद्गती मिळावी, त्या परिवाराला दुःखातून साथसंगत सावरण्याची ताकद गुरुचरणावरती मिळावी आणि साथसंगत निरंतर जे त्या महात्माजींचं ध्यान होतं, जे त्यांचं योगदान होतं, त्या परिवाराकडून साथसंगत या सत्संगाला निरंतर लाभावं एवढीच एक अरदास या वर्धापना दिनाच्या निमित्तानं साथसंग सद्गुरू चरणावरती करतोय. आणि साथसंगत निरंतर जसं महात्मा सांगितले की दर शुक्रवारी 7 ते 9 या वेळेमध्ये याच शाळेमध्ये याच प्रांगणामध्ये साथसंगची सत्संग चालते. याचाही सर्वांनी साथसंग त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. तर अंतिम रचना महात्मा बरीच नावं आहेत साथसंगत, कारण महात्माजींनाही परत प्रस्थान करायचं आहे, थोडा वेळ वाढवायचा होता, पण साथसंगत जसं गुरुचा आदेश आहे त्याच्यामध्ये साथसंगत सत्संग सेवा करणं आणि आशीर्वादाला पात्र होणं हे तुमचं माझं काम आहे. म्हणून साथसंगत आता सर्वांनी अंतिम रचनेमध्ये महात्मा कुमारजींच्या संघ सामील होऊन साथसंग त्यानंतर मंगलाचरण स्वयं सद्गुरू स्वरूप महात्मांचे विचार प्रेमाने बोला. साथसंगजी प्रेमाने बोला. देवाची द्वारी उभा चल भरी, 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 देवाची द्वारी देवाची
प्रेमाने बोला. सर्वांनी सात्संगत चित्त मन ध्यान एकाग्र करून सात्संगत आपले दोन्ही कान सात्संगत उघडे ठेवून जे तुम्हाला अमृतवाणी या ठिकाणी श्रवण करायला मिळणार आहे ते सर्वांनी श्रवण करायचे आहे. तत्पूर्वी सात्संगत महात्मा रवींच्या सोबत मंगलाचरणामध्ये सामील व्हायचं. प्रेमाने बोला. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कन कन में है बसरा तेरा रूप पार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, घट घटवासी है प्रभु, अविनाशी करतार, दया से तेरी हो सदी सागर से पार, निराकार साकार तू, जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी, दाता परंपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. ओम नमो सद्गुरु निरगुणा, पार नाही तव गुणा, बैसोनी माझिया रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाल पावन, वदवी तो कृपा करून, मी मूढमती दीन, मनोनिकीव भाकितसे, मी मूढमती दीन, मनोनिकीव भाकितसे, मोकं करोति वाचालं, पंगं लंघयते गिरि, यत् कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्, यत् कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. सत्संगाची प्रेमाने बोला. संतजन हो, अशा कठीण प्रसंगाला, अशा कठीण समयाला तुम्ही आम्ही सर्व बऱ्याच वेळपासून या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतोय. महात्माने सांगितलं की या भागामध्ये सत्संग चालू होऊन 2 वर्ष झाली.
आणि एक वर्धापन दिवस या सत्संगचा व्हावा म्हणून संत महात्माने या ठिकाणी या अशा आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि आपण ज्या जागेवरती बसलोय, ज्या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहे, ते ठिकाण म्हणजे ही असलेली शाळा. आणि शाळेच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण देवाबद्दल, ईश्वराबद्दल, परमात्म्याबद्दल, आत्मज्ञानाच्या, आत्मबोधाच्या चर्चा या ठिकाणी करतोय. आणि फार गमतीशीर गोष्ट आहे, शाळेच्या प्रांगणामध्ये बसून गोष्टी मरणाच्या प्रांगणातल्या चाललेल्या आहेत. शाळेमध्ये बसून गोष्टी स्मशानातल्या सांगितल्या जात आहेत. शाळेमध्ये बसून गोष्टी वैराग्याच्या सांगितल्या जात आहेत. बघा, आता या ठिकाणी आपण कुणी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला नाहीये. आपण कुणी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला नसताना सुद्धा शाळेच्या प्रांगणामध्ये येतोय. आणि शाळेच्या प्रांगणामध्ये येऊन या ठिकाणी जीवनातलं गुह्य तत्वज्ञान तुम्हाला सांगितलं जात आहे. याचा अर्थ समजला का? बघा, ज्ञानोबरायांनी एक सुंदर ओवी सांगितलेली आहे. ज्ञानोबराय म्हणाले, आता माता भगिनींना त्या ओवीचा अर्थ कदाचित चांगल्या पद्धतीने माहित असेल. ज्ञानोबराय म्हणतात की म्हणून तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणा न येची निरुते, पावनिया जयाते पुनरावृत्ती नाही. म्हणून तूप होऊनी मागवते. बघा, दुधावरती आपण प्रक्रिया करतो. माता भगिनी दुधावरती प्रक्रिया करतात. काय करतात? दुधाचं दही लावतात. दह्याची घुसळण केल्यानंतर त्यातून लोणी निघतं, लोण्याचं तूप होतं. मला सांगा, तूप झाल्यानंतर त्या तुपाचं पुन्हा कधी दूध होतं का? त्या तुपाचं पुन्हा कधी दही होतं का? तसं जीवनातल्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेले तुम्ही सारे या स्थानिक ठिकाणचे असलेले परिवारातील काही सदस्य, प्रभू प्रेमी, जीवनातल्या हर एक प्रसंगाचा तुम्ही आनंद घेतला असेल, हर एक प्रसंगाचं दुःख सुद्धा भोगलेलं असेल. या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये येतोय. कशासाठी? है ना सर? जीवनातल्या हर एक गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर, हर एक स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा प्राथमिक शाळेमध्ये आपण कधी येतो? माणसं प्राथमिक शाळेमध्ये 2 वेळाच येतात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. एक कशासाठी? उत्पन्नाचा दाखला करायचा असो म्हणून शाळेचा दाखला लागतो, किंवा पोरानं काहीतरी शाळेमध्ये करामत केलेली असते म्हणून शाळेमध्ये यायचं असतं, किंवा जर मतदानामध्ये माझं नाव असेल तर शाळेमध्ये आपण येतो. अन्यथा शाळेमध्ये येण्याचं आपलं दुसरं कारण काही बनत नाही. आता ह्यापैकी कुठलंही कारण आज या ठिकाणी बनलेलं नाहीये. बरं, या ठिकाणी कुठला दाखला आज काढायचा नाहीये. बरं, ह्या वेळेला कुणी दाखला देईल अशी जगामध्ये कुठली शाळा नाहीये. मग दाखला काढायचा नाहीये ना, आपल्या कुठल्या पोरानं करामत केले म्हणून सर्वांनी आपल्याला शाळेमध्ये बोलवलेलं नाहीये ना, आज इथं कुठलं मतदान आहे, राजकारणाच्या गोष्टी तर सांगितल्या जात नाहीत. मग या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा शाळेच्या प्रांगणामध्ये आपण शाळेमध्ये येतोय. कशासाठी? तर जीवनामध्ये जे काही आपल्याला शिकायला भेटलेलं नाहीये, कदाचित अंकल्पीमध्ये असलेली आपण बाराखडी शिकलेलो असेल, अंकल्पीमध्ये असलेली कदाचित A to Z आपण शिकलेलो असेल, या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला लौकिक अर्थाने समृद्ध करणाऱ्या असल्या, प्रापंचिक अर्थाने समृद्ध करणाऱ्या जरी असल्या, तरी ह्या ज्या गोष्टी आपण जीवनामध्ये शिकलो, या गोष्टी आपल्याला कदाचित पारमार्थिक सुखाची अनुभूती देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून भक्तीची ABCD शिकण्यासाठी, भक्तीचा अबकडे शिकण्यासाठी आज पुन्हा शाळेच्या प्रांगणामध्ये पहिलीपासून सुरुवात आपण सगळेजण करतोय.
जिथे महात्मानी मगाशी ज्या गोष्टीची चर्चा या ठिकाणी केली ते रडते, ते रडू द्या बरं का. काय झालं, दुसऱ्याचं रडणं बघण्यामध्ये ना आपल्या जीवनाचं रडणं झालं. ते त्याचं काम करते हो. तुम्ही अजून मोठं असून सुद्धा रडताय काही कमी पडलं तर. मगाशी महाराज म्हणाले ना, आयुष्यावर पत्नीला सगळं काही दिलं, सगळं काही पत्नीला दिलं आणि काही विपरीत परिणाम झाले आणि परिस्थिती बदलली आणि पत्नी म्हणते माझ्यासाठी तुम्ही काय केलं. मुलं म्हणतात आपल्यासाठी माझ्यासाठी काय केलं. आणि म्हणून या ठिकाणी जे गुह्य तत्वज्ञान संत महात्मा या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर सांगत होते ना, काय झालंय की मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठ्या दुःखाचं कारण काय. सगळं काही आहे मनुष्याकडे, काही नाही असं नाहीये. अगदी वाडी वस्तीवरती गेल्यानंतर सुद्धा सर 5Gचं नेटवर्क आहे. कुणाकडे नसले असले चांगले चांगले मोबाईल आता शेतकऱ्याकडे सुद्धा आहे. सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला जातोय. घरामध्ये टीव्ही आहे, ज्या काही लौकिक करताना सगळ्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मनुष्याकडे आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. अगदी बैल त्रास देत होती म्हणून बैल सोडून लोकांनी ट्रॅक्टर घेतले. बरं आता औषध पाठीवरती मारायचा त्रास होतो म्हणून लोकांनी ट्रॅक्टरने औषध मारायला सुरुवात केली. हर एक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून माणसाने जीवनामध्ये सुख आणण्याचा प्रयत्न केला. बघा, माणसाने हर एक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनामध्ये सुख आणण्याचा प्रयत्न केला, तरी मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आहे का? आहे का मनुष्याच्या जीवनामध्ये सुख? का नाहीये? कधी विचार केला? कधीतरी विचार केला का की ज्या कारणासाठी हा मनुष्याचा देह आपल्याला मिळाला, ज्या कारणासाठी हा मनुष्याचा देह आपल्याला मिळाला त्याचं कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला का? की नाही लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाली, त्या 2 मुलांचं शिक्षण झालं, त्या मुलांची पुन्हा लग्न झाली, त्या मुलांची लग्न झाल्यानंतर त्यांच्या पोटी पुन्हा मुलं जन्माला आली, त्या नातवांना संबंधण्यामध्ये माझं आयुष्य गेलं आणि असं आयुष्य बघता बघता सत्संगाची माझं आयुष्य कधी संपले मला कळालं नाही. कधी मी स्मशानाची वाट धरली हे जर सत्संगाची मनुष्याला कळत नसेल तर मग प्राप्त जीवनामध्ये माणसाने नक्की कोणत्या गोष्टी केल्या सांगा ना. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारांनी लग्न केलं नव्हतं. ज्ञानोबारांचं लग्न झालं होतं? ज्ञानोबारांचं लग्न झालं होतं का? ज्ञानोबारांनी जीवनामध्ये लग्न नसताना सुद्धा, काही पोटी संतान नसताना सुद्धा, काही प्रॉपर्टी कमवलेली नसताना सुद्धा 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारांच गेले आणि 12व्या शतकामधून आज अखेर 21व्या शतकामध्ये आपण ज्ञानोबारांचं नाव काढतोय. कधी 21व्या शतकामध्ये 12व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत ज्ञानोबारांनी आपलं लौकिक करताना प्रपंच काही केलं नव्हतं. कुठे ज्ञानोबारांचा वाडा बघायला मिळाला का? ज्ञानोबारांनी बँकेमध्ये काही पैसे साठवून ठेवले होते की त्यांची संपत्ती एवढी आहे म्हणून संपत्तीच्या नावाखाली जसं त्यांना ओळखलं जाईल. जसं आपण आता म्हणतो की अंबानीकडे एवढा पैसा आहे, आपण म्हणतो की टाटा बिर्लाकडे एवढा पैसा आहे. त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांची नावं काढली जातात. पण ज्ञानोबारांकडे याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. ज्ञानोबारांकडे पैसा नव्हता, ना जमीन नव्हती, ना काहीच नव्हतं, तरी सुद्धा ज्ञानोबारांना 12व्या शतक लोटल्यानंतर सुद्धा 21व्या शतकामध्ये आपण ज्ञानोबारांची आठवण काढतोय. मग असं काय होतं? अशी कोणती गोष्ट होती जी ज्ञानोबारांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली? बस त्या गोष्टीपर्यंत आपल्याला जायचंय. आपण म्हणतो ना, बघा या भागामध्ये पीक कशाचं बनतं? द्राक्षाचं. द्राक्ष आणि ऊस, बरोबर? तुमच्यातलं सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. समजा एखाद्याने एखाद्या एकरामध्ये 80 टन ऊस काढला, 80-100 टन ऊस काढला एका एकरामध्ये. एखाद्याने एका एकरामध्ये 80 किंवा 100 टन ऊस काढला, तर आपण काय करतो की त्यानं त्याच्या शेतामध्ये काय केलंय, अशी कोणती प्रक्रिया राबवली हे त्याला विचारायला जावं. मग त्यानं जे केलं ते आपण करावं, म्हणजे आपल्या सुद्धा पिकाचं उत्पादन तेवढ्या चांगल्या पद्धतीने येईल एवढा प्रयत्न आपण करतो ना. बरं, ह्या प्रपंचाच्या ठिकाणी आपण केवढं जागा असतो महाराज?
रात्री जरी फोन आला की महाराज त्यांचा ऊस एका एकरामध्ये 100 टन भरला तर सकाळी 6:30 वाजता गाडीला किक मारते आणि त्याच्या दारात पोहोचतोय. का तर त्यानं वर्षभरामध्ये ऊसासाठी काय केलं हे समजून घ्यायचं आणि ती प्रक्रिया आपण आपल्या ऊसावरती राबवायची. का तर आपल्याला त्यातून काहीतरी चांगला पैसा मिळेल. आपण ह्या गोष्टीचा विचार केला की शेतामध्ये हे केल्यानंतर यातून एवढे पैसे येतील आणि मग मी समाधानी होईल. मला सांगा, जर ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये हे सगळं काही केलं नव्हतं, ज्ञानोबारायांचा ऊस नव्हता, तुकोबारायांचा ऊस नव्हता, तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये कितीही मोठी प्रॉपर्टी कमवली तर ती प्रॉपर्टी जपून ठेवली नव्हती. मग सांगा, 400-450 वर्षापूर्वी कदाचित तुकोबारायांचा काळ लोटला, तुकोबारायांचा काळ लोटल्यानंतर सुद्धा आज अखेर आम्ही तुकोबारायांचं नाव काढतोय. तर ह्या संतांचं नाव काढण्याचं कारण काय? कधीतरी विचार केला? कधी आपण त्या गोष्टीचा विचार केला का? आपण महाराज विचारच करत नाही. करतो ना विचार? 2 महिने झाले महाराज लाडक्या बहिणीचे पैसे का आले नाहीत ह्याचा विचार केला आपण सगळ्यांनी. मग येतील का नाही ह्याचा पण विचार करत बसलो. आल्यानंतर कसे काढायचे ह्याचा विचार केला आणि काढल्यानंतर कसे खर्च करायचे याचा विचार केला. हा विचार पण माणूस कशाचा करतो बघा. ज्या गोष्टीच्या विचाराने आपल्याला सुख प्राप्त होणार नाही त्या गोष्टीचा विचार मनुष्य जास्त करतोय. ज्या गोष्टीच्या विचाराने समोरच्याच्या विचारावरती काहीच परिणाम होणार नाही या गोष्टीचा विचार मनुष्य जास्त करतोय आणि तोच विचार मनुष्याच्या अधोगतीचं म्हणजे आपल्या अधोगतीचं कारण बनतोय. हे पण सांगतो तुम्हाला कसं अधोगतीचं कारण बनतोय. आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला. मग शेताच्या गोष्टीचा विचार करतो, प्रपंचाचा विचार करतो, गाडी बंगला माडीचा विचार करतो. या गोष्टीचा विचार करावा, मी नाही करावा असं म्हणणार नाही. या गोष्टीचा विचार करावा, परंतु या गोष्टीचा विचार करण्यापूर्वीचा सुद्धा एक विचार आहे जो साधू संत महापुरुषांनी सांगितला. या गोष्टीच्या पूर्वीचा सुद्धा एक विचार आहे जो विचार आपण गेल्यानंतर सुद्धा तो विचार आपल्यासाठी ओळखला जाईल. आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव काढलं जाईल. आपण गेल्यानंतर सुद्धा त्या विचाराने आपण ओळखले जाऊ. असले विचार सत्संगजी, त्या विचाराच्या आधीचा विचार कोणता आहे? कोणता विचार आहे मला सांगा. एखादा व्यक्ती जर एखाद्या घरामधला गेला ना तर महाराज मला वाटत नाही की लोक खायची थांबत असतील आणि आपण खायचं थांबून देत नाही. काय म्हणतात महाराज, त्यांच्या घरात 3 दिवस चूल पेटवणार नाहीत, आपण घेऊन गेलं पाहिजे. का तर महाराज त्यांना खायला घातलं पाहिजे हा उद्देश नसतो, त्यांच्याबरोबर जाऊन आपल्याला खायला मिळालं पाहिजे. बर कधी तो व्यक्ती जिवंत असताना कधीतरी आपण एखादा भाकरीचा तुकडा त्या व्यक्तीला देतो का? आणि जाताना आमच्या माता भगिनी हातातून भाकरी केवढ्या घेऊन जातात. बर त्या शिल्लक राहिलेल्या भाकरी पुन्हा कुत्र्याला घातल्या जातात. म्हणजे काय करतोय आपण? एखादा व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा सत्संगजी मनुष्य जेवायचं थांबत नाही, त्या घरातली लोक सुद्धा थांबत नाहीत. 13 दिवस संपल्यानंतर गोड केलं जातं, तोंड सुद्धा गोड करतात महाराज, तोंड सुद्धा गोड करतात. म्हणजे खायचं कोणी थांबत नाही, काम करायचं कोणी थांबत नाही. प्रत्येक जण आपापल्या कामाला जातो, प्रत्येक जण आपापली स्थितीचा आनंद घेत असतो. म्हणजे मनुष्य मेल्यानंतर सुद्धा सत्संगजी मला सांगायचं या ठिकाणी की आपण ज्या वेळेला या ठिकाणी या गोष्टीचा आनंद घेत असताना मला सांगा की आपले आजोबा पंजोबा जे गेले, आपण आजोबाचं पंजोबाचं नाव किती वेळा काढतो दिवसातून? किती वेळा काढतो दिवसातून सांगा महाराज? काढतो आपण आजोबाचं नाव, पंजोबाचं नाव? एकदाच कदाचित काढलं तर ते पण महाळाच्या दिवशी. आजोबा पंजोबा कधी आठवतात आपल्याला? आपले पूर्वज कधी आठवतात? महाळाच्या दिवशी. ते पण कधी जास्त आठवतात माहितीये का? आपल्याला भूक जास्त लागते त्यावेळेला. तोपर्यंत ते पण आठवत नाहीत. काही काही जणांना महाळ कशासाठी करतात हे सुद्धा माहित नसतं. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांना आजोबा पंजोबा आठवत नाहीत. म्हणजे सत्संगजी आजोबा म्हणजे जाऊन साधारण 20-25 वर्षाचा काळ लोटला असेल. मी तर म्हणतो कदाचित 40 वर्षाचा काळ लोटला असेल. 40 वर्षाचा काळ लोटल्यानंतर सुद्धा आपल्याला आजोबा आठवत नाहीत. पण 12व्या शतकापासून ज्यांनी परमार्थाची शिडी चढवून ठेवली त्या ज्ञानोबारांची आज आठवण आपण काढतोय. काय कारण आहे? संतांनी सांगितलं की प्राप्त होऊन नरकाया निष्फळ शतवर्षे गेली वाया, आला कोठुनिया ठया पाहिला नाही आपली मूळ पाया, द्रव्य ठेवती साचून किर
किर किर ब्रह्मज्ञानापासून. जसा लाकडातला किडा आहे ना, लाकडातला किडा आपण ज्याला रातकिडा म्हणतो, रातकिडा बरोबर. रातकिडा काय करतो, काहीतरी काहीतरी काढण्याचा त्या लाकडातून किंवा कुठेतरी ठिकाणी काहीतरी ओरडण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्या रातकिड्याला माहित नसतं तो कशासाठी ओरडतोय, किंवा त्या लाकडातल्या किड्याला सुद्धा माहित नसतं की त्या लाकडातल्या किड्याला सुद्धा माहित नसतं की तो कशासाठी फोकरतोय. तसं आपलं काय झालंय, आपण कशासाठी जन्माला आलो, आपल्या जन्माचं कारण काय, कोणत्या कारणासाठी हा मनुष्याचा देह आपल्याला मिळाला, कशासाठी आपण मनुष्याच्या देहामध्ये आलो, या गोष्टी सत्संगजी मनुष्याला माहित नसल्यामुळे जसं त्या रातकिड्याचं आवाज करणं किंवा त्या किड्याचं किरकिर करणं जसं व्यर्थ आहे, तसं म्हणले हा मनुष्याचा जन्म सुद्धा व्यर्थ आहे. की आपण कोणत्या कारणासाठी मनुष्याच्या जन्मामध्ये आलो याचं कारण न शोधता आपण आपला देह ठेवतो, म्हणजे आपला मृत्यू होतो. कशासाठी जन्माला आलो, कधीतरी विचार केला आपण, कधीतरी विचार केला का की आपण कशासाठी जन्माला आलेलो असेल, आपल्या जन्माच्या पाठीमागचं कारण काय आहे, कधीतरी विचार केला. बरं, जन्माचं कारण आपण मरतो कशासाठी याचा तरी कधी विचार केला का. अहो, माणूस विचारच करत नाही महाराज. म्हणून सांगितलं ना, माणूस आत्महिताचा विचार कधीच करत नाही, कधीच आत्महत्येचा विचार करत नाही. माणूस विचार करतो ना पैशाचा, लौकिक अर्थाने प्रपंचाचा विचार मनुष्य करतो, परंतु आत्महिताचा विचार माणसाने कधीही केलेला नाही. आणि ज्यांनी विचार केला ना त्यांची नावं आज काढली जात आहेत. कधीतरी आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न विचारला का, एक तरी प्रश्न कधी अंतःकरणाला विचारला का की मी कशासाठी जन्माला आलो, माझ्या जन्माचं कारण काय आहे. ज्यावेळेला एखादा प्रश्न आपण शाळेमध्ये जाऊन शिक्षकाला विचारल्याशिवाय शिक्षक आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, तसं अध्यात्माच्या शाळेमध्ये सद्गुरू शिक्षक आहे. कधीतरी सद्गुरू चरणावरती एक प्रश्न विचारावा लागतो की मी कशासाठी जन्माला आलो, माझ्या जन्माला येण्याचं कारण काय आहे. अरे, मी प्रश्नच विचारला नाही शाळेमध्ये गेल्यानंतर, तर शिक्षक त्याच्या सांगणार की बाबा रे, तुला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. कधीतरी प्रश्न विचारला का. संतांनी सुंदर प्रमाण सांगितलं. संत म्हणतात की तद्विदित प्रणिप्रातेन प्रश्नेने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शन. तद्विदित प्रणिप्रातेन प्रश्नेने सेवा. प्रश्न पडला ना तर पडलेला प्रश्न सत्संगजी गुरुचरणावरती विचारावा लागतो, सद्गुरूला विचारावा लागतो. पण एक अट त्याच्यासाठी की पहिल्यांदा प्रश्न पडावा लागेल, पहिल्यांदा प्रश्न पडावा लागेल. गावामध्ये कदाचित या वाडीवरती पहिल्यांदा प्रोग्राम अशा पद्धतीने बनत असेल तर कदाचित आपल्याला आज अखेर ह्यापूर्वी कदाचित तो प्रश्न पडला नसेल की कशासाठी या मनुष्याचा देह मिळाला, कशासाठी मी या भूतलावरती जन्माला आलो. बघा ना, कधीतरी एक सूक्ष्म विचार करून बघा, एक सूक्ष्म विचार करून बघा की या ब्रह्मांडामध्ये एक आकाशगंगा आहे. या ब्रह्मांडामध्ये, हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये असंख्य अशा आकाशगंगा आहेत. आकाशगंगा म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, नेपट्यून, प्लुटो असे अनेक ग्रह आहेत. अशा अनेक ग्रह आहेत. अशा अनेक ग्रहांची मिळून एक आकाशगंगा बनते. अशा अनेक आकाशगंगा मिळून एक ब्रह्मांड बनतं. अशा अनेक आकाशगंगा मिळून एक ब्रह्मांड बनतो. अशा ब्रह्मांडातल्या एका आकाशगंगेमधले एका पृथ्वीवरच्या एका खंडामधल्या एका देशामध्ये, त्या देशातल्या एका राज्यामध्ये, त्या एका राज्यातल्या एका जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये, त्या तालुक्यातल्या एका गावामध्ये, त्या गावातल्या एका वस्तीवरती माझा जन्म झालेला आहे. तो मग मासाळवाडीमध्येच का झाला. कधीतरी प्रश्न विचारला की माझा जन्म मासाळवाडीमध्येच का झाला, किंवा माझा जन्म याच आई वडिलांच्या पोटी का झाला. कधीतरी प्रश्न विचारला. आज या ठिकाणी आल्यानंतर नाही एक गोष्ट करायची, इथून जाताना ना एक प्रश्न, मी जो प्रश्न या ठिकाणी निर्माण केला त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणार आहे. पण सांगतो, तो निर्माण झालेला प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये कायम घरी गेल्यानंतर सुद्धा विचारा, उद्या विचारा, परवा विचारा, 8 दिवसांनी विचारा, पण तुमच्या अंतःकरणामध्ये तो प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे की मी मासाळवाडीमध्येच का जन्माला आलो, मी अमुक ठिकाणीच का जन्माला आलो, मी ह्याच आई वडिलांच्या पोटी का जन्माला आलो. हा ज्यावेळेला सत्संगाचे प्रश्न पडेल आणि ज्यावेळेला प्रश्न पडल्यानंतर शोधाच्या ठिकाणी तुम्ही जाल, त्यावेळेला तुम्हाला बोध होईल की माझ्या जन्माचं कारण काय, माझ्या जन्माचं प्रयोजन काय. अहो, संतांना
प्रश्न पडला, कोणी निर्मिली ही काया, कोणी निर्मिली ही काया, कोणी शरीर निर्माण केलं, कोणी निर्मिली ही काया, कोणी प्रकाश, कोण प्रकाशित काया, कोण ब्रह्मांडाचा धनी, कोण ब्रह्मांडाचा धनी, कोणी धरियली धरणी, कोणी आकाश उभारिले सांग खांब कोटी लाविले, तुका म्हणे ऐशा साधनी ठाई पहावे शोधून. अरे शोधायला कुठे बाहेर जायचं नाहीये. मला प्रश्न पडला ना महाराज, मासावाडी सोडून मला कवठेमंकाळला जायचं नाही, मला प्रश्न पडल्यानंतर मला सांगलीला जायचं नाही, मला प्रश्न पडल्यानंतर मला दिल्लीला जायचं नाही. ठाई पहावे शोधून, स्वतःच्या अंतःकरणामध्ये शोधून पाहावं लागेल की कोणी निर्मिली ही काया, कोण प्रकाशितो माया, कोणी निर्मिली काया. शास्त्रांचे हा देह कोणी निर्माण केला, कुणी निर्माण केला देह सांगा ना. 9 महिने पोटामध्ये कुणी आपल्याला वाढवलं, 9 महिने पोटामध्ये कुणी खाऊ पिऊ घातलं, 9 महिने आपल्या पोटामध्ये कुणी हालचाल केली, कुणी ऑक्सिजन पुरवला. कधीतरी विचार केला कोणी निर्मिली काया, कोण प्रकाशितो माया. अरे या सूर्याला वरती घेऊन जाणार, त्याला अप्तारा घेऊन जाणार कोणीतरी असेल, कुणीतरी असेल. कोण ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी कोण. अरे एक जरी 2 एकर शेती घेतली तर महाराज मी म्हणतो पट्ट्याने घेतली शेती. काय म्हणतो मी पट्ट्याने घेतली शेती. अरे 2 एकराचा धनी म्हणतो, पण यानं अख्खं ब्रह्मांड निर्माण केलंय, अख्खं ब्रह्मांड त्यानं निर्माण केलं. त्या ब्रह्मांडाचा धनी कोण आहे कधी विचार केला का. कोण आहे या ब्रह्मांडाचा धनी. कोणी आकाश उभारले सांगा ना, कोणी आकाश उभारले सांग खांब कोठे लाविले. अरे कुठेतरी खांब लावलेला दिसला आकाशाला. एक मंडप उभा करायचं महाराज 6 खांब लावावे लागतात, एक मंडप उभा करायचा असेल तर. अरे अख्खं ज्यानं ब्रह्मांड उभं केलं त्यानं कुठं खांब लावलेले दिसले तुम्हाला. तुका म्हणे ऐशा साधनी ठाई पहावे शोधून. जर हे शोधायचं असेल ना की हा देह कुणी निर्माण केला, कुणी या प्रकाशाची निर्मिती केली, कुणी हे आकाश उभारलं, कोणा ब्रह्मांडाचा धनी आहे सांगा, खांब कुणी लावलेले आहे ते, हे जर शोधून काढायचं असेल तर शास्त्रजी जीवनामध्ये शास्त्रजी ईश्वर निरंकार परमात्म्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जे ज्ञान शास्त्रजी मला सांगतं की माझ्या देहाची निर्मिती कुणी केली, मी या भूतलावरती कशासाठी जन्माला आलो, माझ्या जन्माला येण्यापाठीमागचं प्रयोजन काय आहे, काय परमात्म्याचं अस्तित्व आहे, कोण हा ब्रह्मांडाचा धनी. या शास्त्रजी ब्रह्मांडाचा धनी कोण आहे हा जर शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर शास्त्रजी तुकोबराने सांगितलं की तुका म्हणे ऐशा साधनी ठाई पहावे शोधून. ज्यावेळेला आतमध्ये शोधायला सुरुवात केली ना त्यावेळेला कळालं की या ईश्वर निरंकार परमात्मा ज्याने या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे, ज्याने या ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे, जो म्हणले मला जो मी देवळामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय. ईश्वराला मनुष्य शोधण्याचा कुठे प्रयत्न करतोय, देवळामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगा देव देवळामध्ये आहे, देव देवळामध्ये आहे, देव देवळामध्ये आहे का सांगा मला. तुम्ही नवीन लोक या ठिकाणी आहे, मला सांगा की देव देवळामध्ये आहे. अरे या ठिकाणी तरी विश्वासाने बोला ना की देव देवळामध्ये आहे म्हणून. त्याचं सुद्धा उत्तर सांगतो, देव देवळामध्ये आहे, देव देवळामध्ये आहे का सांगा ना, देव देवळामध्ये आहे. जैन तळी काष्टी पक्षाने प्रभू भरलेला म्हणजे देवळामध्ये सुद्धा आहे की नाही, देव देवळामध्ये आहे की नाही. देव देवळामध्ये आहे का तर तो जळी स्थळी काष्टी पाषाणामध्ये भरलेला आहे, बरोबर. जळी स्थळी काष्टी पाषाणी हा प्रभू भरलेला आहे, म्हणजे जो पाण्यामध्ये आहे, दगडामध्ये आहे, सर्व ठिकाणी चराचरामध्ये या परमात्म्याचं अस्तित्व आहे. अशा परमात्म्याचं दर्शन करण्याचा आग्रह संत महात्मा या ठिकाणी तुम्हाला करताय. प्रेमाने बोला. काही दिवसापूर्वी ना आमच्या गावामध्ये कीर्तन होतं. आता बघा अज्ञानामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख काय येतं. मनुष्याच्या जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान काय सांगतो की देवाला एका ठिकाणी पाहणं हे मनुष्याच्या जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आणि देव सर्वत्र आहे हे मनुष्याचं देवाविषयीचं ज्ञान आहे. साधारण सिद्धांत आहे, देव एका ठिकाणी आहे, एका विशिष्ट जागेपुरता मर्यादित आहे, हे देवाविषयी माणसाचं असलेलं अज्ञान आहे. आणि ते देव सर्वव्यापी आहे, सर्व ठिकाणी आहे, हे देवाविषयी असलेलं आपलं ज्ञान आहे. आणि गावामध्ये कीर्तन चालू होतं, मी पण गेलो होतो कीर्तनाला, कीर्तनाची आवड आहे, कीर्तनाला मी गेलो. आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनकार बुवांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणले सांगा देव कुठे आहे. आता तो अभंग घेतला होता त्या कीर्तनकाराने, अभंग फार सुंदर घेतला होता. अभंग असा होता, देव पाहू उंच ठाई उभे राहू, देव पाहू उंच ठाई उभे राहू. हा अभंग ज्यावेळेला तुकोबारायांचा घेतला होता. आणि कीर्तनकाराने प्रश्न विचारला की सांगा देव कुठं आहे. समोर एक आजोबा बसले होते असे 60-70 वर्षाचे. त्याने विचारलं सांगा आजोबा देव कुठं आहे. आता काय झालं होतं, कीर्तनकारांचं तोंड होतं देवाकडे आणि त्या आजोबांचं तोंड होतं कीर्तनकाराकडे. म्हणजे आजोबांच्या
म्हणजे कीर्तनकाराच्या आणि देवाच्या मध्ये आजोबा बसले होते. कीर्तनकाराच्या आणि देवाच्या मध्ये आजोबा बसले होते. देव म्हणजे मूर्ती होती पाठीमागे मूर्ती होती, इथं आजोबा बसले होते आणि समोर कीर्तनकार होते तुमच्या ठिकाणी. आणि कीर्तनकाराने प्रश्न विचारला की सांगा देव कुठे आहे, सांगा देव कुठे आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात मोठा परमार्थातली बाधा असलेली गोष्ट कुठली असेल तर आपल्या देवाविषयी असलेलं अज्ञान. देवाला एका ठिकाणी एका विशिष्ट ठिकाणी पाहणं हे आपलं देवाविषयीचं अज्ञान आहे. आणि देव सर्व ठाई आहे. देव तुमच्यामध्ये, देव माझ्यामध्ये, देव कौटुंबिकामध्ये जे काही चेतन अचेतन गोष्टी आहेत त्या सर्व ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे. हे आपल्या देवाविषयी असलेलं ज्ञान आहे. कीर्तनकाराने प्रश्न विचारला सांगा देव कुठे आहे. आजोबांनी सांगितलं, पाठीमागे मान वळवले, सांगितलं की पाठीमागे. आता ते आजोबांचं वास्तविक काही चुकलं नव्हतं. हे देवाविषयीची संकल्पना माहीत नसल्यामुळे, देव ही वास्तविक कल्पना माहीत नसल्यामुळे त्यांनी सांगितलं की देव पाठीमागे. आता मला सांगा, देव पाठीमागे आहे हे आपल्या देवाविषयी असलेलं अज्ञान आहे की देवाविषयी असलेलं ज्ञान आहे. देवाविषयी असलेलं, देव एका विशिष्ट ठिकाणी असणं हे माझं देवाविषयी असलेलं अज्ञान आहे. याला प्रमाण देऊन सांगतो. एखाद्या देवळामध्ये देऊळ आहे, एखाद्या देवळामध्ये देव आहे, बरोबर. आपण जातो ना, सगळ्या देवाला जातो, तीर्थाटन करतो, बरोबर. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा असतो. आता आपण एखाद्या देवळामध्ये गेल्यानंतर त्या देवाच्या पाया पडतो, बरोबर. पण मी काय सांगितलं, देव एका ठिकाणी आहे हे देवाविषयी अज्ञान आहे, पण देव सर्व ठाई आहे हे देवाविषयीचं ज्ञान आहे. नामदेवराय काय म्हणाले, नामदेवराय काय म्हणाले की देवळात देव, पण ते देऊळच देवात. देऊळ कुठं आहे, देवामध्ये. देवळात देव आहे, देवळात देव आहे, पण तो देऊळ देवामध्ये आहे. शोधून पाहे मूळ कैसे आहे, प्रश्न पडला पाहिजे ना. शोधून पाहे मूळ कैसे आहे, शोधायला पाहिजे. म्हणजे शोधण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न जागा व्हायला पाहिजे की नाही. जर देवळात देव असेल पण ते देऊळच देवामध्ये असेल तर असा देव कसा आहे, कधीतरी शोधून काढलं पाहिजे की असा देव कसा आहे. माझ्या देवाचं वर्णन करताना संतांनी काय सांगितलं की जो एक आत बाहेरी, जो एक आत बाहेरी, जे एक जवळ दुरी, जे एका वाचून परी दुजी नाही. म्हणजे जे आतमध्ये आहे तेच बाहेर आहे. देव आतमध्ये आहे, देव आतमध्ये. मला सांगा ना, देव आतमध्ये आहे, देव बाहेर आहे. जे एक आत बाहेरी, देव माझ्या आतमध्ये आहे, देव बाहेर आहे. जे एक जवळ दुरी, जे माझ्या जवळ आहे. आणि दुरी म्हणजे काय, माझ्या ह्या चांबड्याच्या कातड्यापासून त्याचा अंतर थोडंच आहे. जे एक जवळ दूर, जे एका वाचून परी दुजी नाही. मी जे एक आत बाहेरी, म्हणजे आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे, जवळ पण आहे आणि लांब पण आहे. संतांनी केवढं सुंदर प्रमाण सांगितलं की जे एक आत बाहेरी, जे एक जवळ दूर, जे एका वाचून परी दुजी नाही, जे आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. अशा परमात्म्याला कधी शोधण्याचा प्रयत्न केला का. आत बाहेर मिया कोंदिले जग निखिल माझीची होतीले. ज्ञानोबांनी सांगितलं आत बाहेर मिया कोंदले, म्हणले तुमच्या आतमध्ये सुद्धा मी आहे आणि बाहेर सुद्धा मी आहे. म्हणले कसं आहे, कोंदलेलो आहे, कोंदलेलो आहे. आपण पूर्वीच्या काळामध्ये गंज लावायचो ना वैरणीची, काय करायचं आपण, सुट्टी लावायचो का, कसं लावायचं, अशी कच्च लावायचो का, तर ती हलू नये म्हणून. वर्षभर राहायची ना. आपण वैरण काय करायचो, वर्षभर राहावी म्हणून ती आपण वैरण व्यवस्थित रचली जायची, व्यवस्थित रचली जायची. ती व्यवस्थित रचल्यामुळे काय व्हायचं, ती गंज वर्षभर आहे तशी चांगली राहायची. म्हणजे काय, आपण ती वैरण कोंदून ठेवायचो. काय करायचो, कोंदून ठेवायचो, म्हणजे गच्च बांधून ठेवायचो. तसं काय सांगितलं ज्ञानोबांनी की आत बाहेर मिया कोंदिले, म्हणजे आतमध्ये मी आहे आणि बाहेर मी कोंदलेला आहे. म्हणजे आत बाहेर म्हणजे आपण एका ठिकाणी बसलेलो आहे, तुम्ही जे सगळे बसलेला आहे, तुम्हाला परमात्म्याने कोंदलेलं आहे, म्हणजे असं गच्च धरलेलं आहे, असं गच्च धरलेलं आहे परमात्म्याने. तुम्ही म्हणाल की परमात्मा कुठं आहे, अरे परमात्मा नाही अशी जागा या भूतलावरती शिल्लकच नाहीये. एवढा परमात्म्याने आपल्याला गच्च धरलेला आहे. तुम्ही सरकायचा प्रयत्न केला, तुम्ही परमात्म्यामध्ये सरकताय. तुम्ही चालण्याचा प्रयत्न केला, तुम्ही देवामध्ये चालताय. तुम्ही बसण्याचा प्रयत्न केला, तुम्ही देवामध्ये बसताय. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही देवामध्ये बोलताय. माझ्या बोलण्याचा आवाज तुमच्या कानापर्यंत येतो ना, हे देवातनं येतंय. हे ज्या वेळेला कळतं ना, हे तुमचं देवाविषयी असलेलं ज्ञान आहे. सांगा मग देव किती लांब आहे, किती लांब आहे देव तुमच्यापासून, किती लांब आहे. अरे आत बाहेर मिया कोंदिले जग निखिल माझेची ओतले. म्हणले ही जग आहे ना, ही मी ओतलेली मूर्ती आहे. हे ब्रह्मांड मी ओतलेली. अरे
हा ब्रह्मांडाचा धनी कोण आहे? भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की आत बाहेर मिया कोण दिले जग निखिल बाजी जोडले की हे अर्जुन तुला ह्या ब्रह्मांडाचा धनी हा जो तुला प्रश्न पडलाय ना, कोणी निर्मिली काया कोण प्रकाशितो माया, कोण ब्रह्मांडाचा धनी? कोण आहे ब्रह्मांडाचा धनी? कोण आहे ब्रह्मांडाचा धनी? आत बाहेर मिया कोण दिले जग निखिल माझेची ओतले. हे जे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे ना, हे निर्माण केलेलं ब्रह्मांड ही माझी ओतलेली मूर्ती आहे. जसा कुंभार काय करतो, त्या साच्यामध्ये ती माती टाकतो आणि माती टाकल्यानंतर साचा वेगळा करतो, मूर्ती तयार. तसं भगवंताने काय केलं? भगवंताने काय केलं की या ब्रह्मांडाचा साचा म्हणलं तयार केला. या ब्रह्मांडाच्या साच्यामध्ये तुम्ही सगळे चेतन अचेतन गोष्टी टाकल्या, म्हणले ही सगळी बनवलेली माझी मूर्ती आहे. ही सगळी बनवलेली माझी मूर्ती आहे. तुम्ही ज्या सगळ्या बनवलेल्या मूर्ती आहेत ना, या ईश्वर निरंकार परमात्म्याने बनवलेल्या आहेत. जो परमात्मा माझ्या अंगसंग आहे, जो परमात्मा मला दाटून आहे. कार्य दाटून होता वेडे देव आहे तुम्हाकडे. अरे संतांनी अनुभव सांगितला, कार्य दाटून होता वेडे. अरे तो दाटून आहे मला. जसं मुंबईच्या गर्दीमध्ये गेल्यानंतर आपण लोकल ट्रेन मध्ये बसतो ना, लोकल ट्रेन मध्ये बसत सगळी दाटीवाटीने बसतात, सगळी दाटीवाटीने, हालायला जागा नसते. तसं म्हणले परमात्म्यामध्ये आपण बसलो, आपल्याला हालायला जागा नाही आहे. पण आपल्याला परमात्म्याविषयी ज्ञान नसल्यामुळे आपण परमात्म्यामध्ये नाहीये ह्याची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये राहते. म्हणून आपल्याला कळत नाही आपण कुणाला धक्का देतोय. अरे आपण देवाला धक्का द्यायला लागलोय. आपण देवाच्या बरोबर चालतोय, आपण देवाच्या मध्ये झोपतोय, आपण देवाच्या मध्ये खातोय. हे ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान होईल ना, त्यावेळेला वास्तविक तुम्ही ज्या कारणासाठी या मनुष्याच्या देहामध्ये आलात त्या कारणाचं तुमचं फलित झालं असं समजावं लागेल. मग सांगा, जर असा ईश्वर निरंकार परमात्मा जो मला दाटून आहे, जो परमात्मा माझ्या अंगसंग आहे, जो परमात्मा माझ्या मागे पुढे आहे. ज्ञानोबारायांनी सत्संगजी ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण देताना सांगितलं की तू उभा न बैठा. अर्जुनाला ज्या वेळेला त्या देवाची ओळख, त्या देवाची प्राप्ती ज्या वेळेला भगवंतांनी अर्जुनाला करून दिली, कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती, महाभारत सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना रामायण माहित आहे. आपण देवाविषयी बोलतो महाराज, कौतुकाची गोष्ट किंवा आश्चर्याची गोष्ट एवढी वाटते महाराज. आपण देवाविषयी बोलतो, देवाविषयी ऐकतो, देवाविषयी बोलल्यानंतर आपण देवाच्या नावानं खातो सुद्धा महाराज, देवाच्या नावानं करतो सुद्धा, देवाच्या नावानं खातो सुद्धा, देवाच्या नावाने बोलतो सुद्धा, देवाच्या नावाने ऐकतो सुद्धा. एवढं सगळं देवाविषयी करत असताना सुद्धा सत्संग मनुष्य देवापासून विनमुख आहे. याला कारण एक आहे की वास्तविक परमात्म्याचं ज्ञान मनुष्याला नाही आहे. देवाविषयी अज्ञान असल्यामुळे मनुष्य प्राप्त गोष्टीपासून दूर राहिलेला आहे. आमच्या गावामध्ये असा सत्संग सोहळा झाला, जसं मासळवाडीमध्ये झाला, आमची पण वाडी आहे. आणि सत्संग झाल्यानंतर असं जसं महात्माने या ठिकाणी ज्ञानोबारायांचे अभंग घेतला, तुकोबारायांचा अभंग घेतला, तसंच अभंग गावामध्ये झाले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावामध्ये आता प्रोग्राम झाला, तर सकाळी प्रोग्राम कसा झाला म्हणून गावामध्ये जरा फेरफटका मारावा म्हणून गावामध्ये गेलो. तर गावामध्ये गेल्यानंतर सहज मी आमचे एक 60-65 वर्षाचे माझे चुलते होते, त्या चुलत्यांना विचारलं, म्हटले काका कालचा प्रोग्राम कसा झाला, तुम्हाला आवडला का? एक गोष्ट सांगू का, ज्यावेळेला आपण अध्यात्माच्या कार्यक्रमाला येतो ना, त्यावेळेला आपली अक्कल गहाण ठेवून यावं लागतं. अक्कल घेऊन आलो ना तर महाराज परमार्थाचा आनंद घेता येत नाही. मी माझ्या चुलत्याने विचारलं, म्हणले काका कालचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला? ते म्हणले वेगळं काय सांगितलंच नाही, तुम्ही आमच्यातलं सांगितलं. आणि मला प्रश्न पडला, वेगळं काय तुम्ही सांगितलं नाही, तुम्ही आमच्यातलं सांगितलं असं ज्या वेळेला विचारलं गेलं. म्हटलं असं कसं काय? तर म्हणले तुम्ही आमच्याच तुकोबारायांचा अभंग सांगितला, आमच्याच ज्ञानेश्वरांची ओवी घेतली. मला प्रश्न पडला, ज्या 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या तुकोबारायांनी 400-450 वर्षापूर्वी गाथेमध्ये एवढे अभंग सांगितले, अगदी संत सावतामळी असतील, संत गोरोबा काका असतील, संत सोपान काका असतील, जनाबाई असेल, मुक्ताबाई असेल, या ज्या सगळ्या संतांनी, नामदेवराय असतील, एकनाथ महाराज असतील, या ज्या सगळ्यांनी संतांनी जो आपला अनुभव लिहून ठेवला, त्या संतांनी कधी आपल्या वाणीमध्ये, आपल्या अभंगामध्ये, आपल्या ओव्यामध्ये तुमचं आमचं केलं नाही. संतांनी सांगितलं की हे तुमचं आणि हे आमचं आहे म्हणून, पण संतांचे विचार आपण वाटून घेतले. आज संत सावतामाळी माळी समाजाचे झाले, आज नामदेव महाराज शिंपी समाजाचे झाले, ज्ञानोबाराय ब्राह्मण समाजाचे झाले, तुकोबाराय कुणबी समाजाचे झाले. अरे संत वाटून घेतले आम्ही, मग संतांचं तत्वज्ञान वाटून घेणे इतपत आपण श्रीमंत झालो का? संतांचं तत्वज्ञान वाटून घेणे इतपत आपण धर्मांत झालो का?
तरी सुद्धा संतांचं तत्वज्ञान आपण वाटून घेतो की हे तुमचं आहे आणि हे आमचं आहे. संतांनी कधी तुमचं आमचं केलं नाही. संतांनी विश्वची माझे घर म्हटलं. हे विश्व माझं घर म्हटलंय. हे ब्रह्मांड माझं घर आहे. त्या ब्रह्मांडातला राहणारा प्रत्येक जीव माझा सगळा सोयर आहे. हा संतांचा अनुभव आहे. का तर संतांच्या जीवनामध्ये एक ईश्वर निरंकार परमात्म्याचं ज्ञान झालेलं होतं. जे ज्ञान त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूकडून प्राप्त केलं होतं. आणि म्हणून जीवनामध्ये सद्गुरूला अनन्य असं साधारण महत्व आहे. म्हणून सत्संगाची संतांनी सांगितलं, जो सद्गुरूशी शरण जाय तयासीच ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मप्राप्ती म्हणजे देवाची प्राप्ती करणं, देवाची ओळख करून घेणं, देवाला पाहणं. जर देवाला पाहायचं असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये सद्गुरूला शरण जावं लागतं. सद्गुरूच्या चरणावरती गेल्याशिवाय ईश्वर निरंकार परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून सत्संगी संतांनी सांगितले की आता आठवू सद्गुरू जो परांचाही परू, जयाचेने ज्ञान विचारू कळू लागे. आता आठवू सद्गुरू. सद्गुरूला कशासाठी आठवायचं आहे तर सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर सत्संगजी पराचाही परू म्हणजे देवांचाही देव, देवांचाही देव. ज्या देवाची तुम्ही भक्ती करताना त्या देवांचं सुद्धा देव कोणीतरी आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर तयाचा निर्मिता तोची थोर. तो ईश्वर निरंकार परमात्मा. तो ईश्वर निरंकार परमात्मा ब्रह्मा विष्णू आणि हर म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशाला सुद्धा ज्यांनी निर्माण केलं, अशा ईश्वर निरंकार परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल, देवांच्याही देवांची प्राप्ती करायची असेल, आता आठवू सद्गुरू जो परांचाही परू, देवांचाही देव आहे, तो जर ज्ञान विचार करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये सत्संगजी सद्गुरूला शरण जावं लागतं. जे सद्गुरूला शरण गेले, अनेक संतांचा अनुभव आहे ज्यांनी सत्संगजी प्राप्त मनुष्याच्या देहामध्ये ईश्वर निरंकार परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सद्गुरूला शरण गेले. अगदी ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाच्या शरण गेले, नामदेवराय खेचर स्वामीच्या शरण गेले, एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा सत्संग जनार्दन स्वामी आले. अनेक संत महापुरुषांच्या जीवनामध्ये सत्संगजी सद्गुरू आले. त्याच सद्गुरूंनी सत्संगजी ईश्वर निरंकार परमात्म्याची प्राप्ती करून दिली. त्यावेळेला सत्संगजी संतांचा अनुभव म्हणला की आता मन विश्रांती पावले, आता मन विश्रांती पावले, गुरुचरणी स्थिरावले. हा संतांचा अनुभव कधी झाला? ज्यावेळेला सत्संगजी जीवनामध्ये सद्गुरू आले. सद्गुरूंनी सत्संगजी जो दाटलेला परमात्मा आहे, जो सत्संगजी माझ्या अगदी जवळ आहे, अगदी सूक्ष्म असलेला परमात्मा पापणी झाकल्यानंतर सुद्धा पापणीच्या आतमध्ये जो आहे तो ईश्वर निरंकार परमात्मा जो माझ्या समोर आहे, जो माझ्या अगदी जवळ आहे, असा ईश्वर निरंकार परमात्मा सद्गुरूच्या कृपेने संतांनी प्राप्त करून घेतला. आणि प्राप्त झाल्यानंतर सत्संगजी संतांनी आपला अनुभव ठेवला की आता मन विश्रांती पावले. मन कधी विश्रांती पावतं? आपलं कधी मन विश्रांती पावतं का महाराज? कधीतरी पावतं का? 2 महिने महाराज सांगितलं ना, 2 महिने पैसे आले नाहीत म्हणून सत्संगजी मन विश्रांतीला गेलो होतं का? लाडक्या बहिणीचे पैसे 2 महिने आले नाहीत म्हणून मन विश्रांतीला गेलो होतं का? सारखं बातमी लावून बसत होतं की कधी मुख्यमंत्री सांगतात की पैसे आज खात्यावरती जमा होतील. म्हणजे मन सत्संगजी त्यांना विश्रांती पावत नाही. मन विश्रांती पावण्यासाठी सत्संगजी एक गोष्ट असावी लागते की जीवनामध्ये सत्य सद्गुरूचं अधिष्ठान यावं लागतं. ज्या वेळेला जीवनामध्ये सत्य सद्गुरूचं अधिष्ठान येतं, सद्गुरू सत्संगजी ईश्वर निरंकार परमात्म्याची प्राप्ती करून देतात. प्रत्येक साधू संत महापुरुषांचा अनुभव आहे. मगाशी महात्माने या ठिकाणी सांगितलं की गहिनीनाथांनी ज्या वेळेला पार्वतीला भगवान शंकरांनी सत्संगजी पार्वतीला हे ज्ञान देत असताना हे सत्संगजी ऐकलं कुणी? कुणी ऐकलं? मगरीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथांनी ऐकलं ना. मग काय संत परंपरा सांगितली की आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षसी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार सोजिले. आणि ज्ञानदेवाच्या समकालीन असणारे संत नामदेवराय, नामदेवरायांनी सत्संगजी ही परंपरा महाराष्ट्रातून पंजाब मध्ये नेली आणि पंजाब मधून ही परंपरा पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. म्हणून सत्संग कोणी जर म्हणत असेल की या ठिकाणी आलं ते काही वेगळं सांगायला लागलेत, सत्संगजी तुम्हाला दिसलेला सत्संगजी फोटो मधला गुरु जरी वेगळा असेल तरी सत्संग या ठिकाणी तुम्हाला हमखास सांगतो ज्ञान तेच आहे जे ज्ञान सत्संगजी ज्ञानोबारायांनी सांगितलं, ज्ञान तेच आहे जे ज्ञान सत्संगजी नामदेवरायांनी सांगितलं, ज्ञान तेच आहे जे ज्ञान सत्संगजी तुकोबारायांनी सांगितलं की ज्या वेळेला सत्संगजी ईश्वर निरंकार परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये सत्संगजी सत्य सद्गुरूचं अधिष्ठान यावंच लागतं. सद्गुरू चरणावरती जावंच लागतं. जे सद्गुरू चरणावरती गेले म्हणून सांगितलं ना की आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा ही गुरु शिष्यांची परंपरा. आदिनाथ गुरु सकाळ शिष्यांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध कुणाला केला? गोरक्षनाथाने केला. गोरक्षनाथ ओळले गहिनीनाथ प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथांनी सत्संगजी निवृत्तीनाथांना हा ईश्वर निरंकार परमात्म्याचा बोध करून दिला आणि निवृत्तीनाथांनी सत्संगी ज्ञानोबारायांनी हे ज्ञान समजावून सांगितलं. आणि ज्या वेळेला सत्संगी ज्ञानोबारायांना सत्संगजी हे ज्ञान समजावून सांगितलं त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणाले की आज सोनियाचा दिनू वर्षी अमृताचा गणू हरी पाहिला रे हरी पाहिला. जर हरीला पाहता येत असेल असा जर ज्ञानोबारायांचा अनुभव असेल तर सत्संगी देवाला पाहता येतं.
देवाला पाहता येतं, देवाला पाहता येतं, देवाला पाहता येतं. मूर्तीमध्ये नव्हे वास्तव रूपामध्ये जो अंगसंग असलेला परमात्मा, जो जळीस्थळी काष्टी पाशाने भरलेला आहे, अशा देवाला जर पाहायचं असेल तर संतांनी सांगितलं की जळीस्थळी काष्टी पाशाने हा प्रभू भरला त्रिभुवनी, जो दाखविल या नैनी तोची सद्गुरु जाणावं. जो या नैनाला जो जळीस्थळी काष्टी पाशाने भरलेला आहे, म्हणजे सासंगजी जमिनीपासून आकाशापर्यंत जेवढं काही अस्तित्व मला दिसतंय तेवढा जो हा निरंकार परमात्मा गच्च भरलेला, असा गच्च भरलेला परमात्मा जो ह्या दृष्टीला दाखवू शकतो, त्यांना सद्गुरु म्हणावं. आणि आज विद्यमान समयाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज असा घनदाट भरलेला, असा गच्च भरलेला, जो जळीस्थळी काष्टी पाशाने भरलेला आहे, जो या ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला आहे, असा ईश्वर निरंकार परमात्मा आज विद्यमान समयाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज समस्त विश्वाला करून देतात. अशा ईश्वराचं ज्ञान समस्त विश्वाला देत आहेत. म्हणून या दया करा, कृपा करा. जर अशा ईश्वराचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल, अशा ईश्वराला जर आपल्या जीवनामध्ये जाणून घ्यायचं असेल, अशा निरंकार परमात्म्याला जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर एक गोष्ट करावी लागेल. दर शुक्रवारी या ठिकाणी सत्संग भरते. प्रत्येक सत्संगला तुम्ही या ठिकाणी या, सत्संग करा. कधीतरी महात्मा या ठिकाणी अशी अरेंजमेंट करतील, अशी व्यवस्था करतील की जे ज्ञानदान किंबहुना देवाची ओळख करून देणारे अधिकारी महापुरुष या ठिकाणी येतील. त्यांच्याकडून देवाची प्राप्ती करून घ्या. ज्या देवाचं वर्णन कथा कीर्तन पुराणामध्ये तुम्ही ऐकलं असेल, गीता बायबल कुराणामध्ये तुम्ही ऐकलं असेल, साधू संत महापुरुषांच्या वाणीतून तुम्ही ऐकलं असेल, प्रवचनातून ऐकलं असेल, कीर्तनातून ऐकलं असेल, अशा देवाची जर प्राप्ती करायची असेल तर अशा अधिकारी महात्मा ज्यावेळेला या ठिकाणी येतील त्यांच्याकडून या ईश्वर निरंकार परमात्म्याची देवाची प्राप्ती करून घ्या, देवाची ओळख करून घ्या. आज सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज विद्यमान समयाला अशा देवाची प्राप्ती समस्त मनुष्य मात्राला, समस्त समाजाला, समस्त विश्वाला करून देत आहेत. बस एक गोष्ट करावी लागेल, जसं सुरुवात केली होती की आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न निर्माण करा की कशासाठी हा मनुष्याचा देह मिळाला, कोणत्या कारणासाठी मनुष्याचा जन्म मिळाला, देव म्हणजे काय, देवाला प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल, सद्गुरू म्हणजे काय, असे प्रश्न ज्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये पडतील ना, वास्तविक तो क्षण आपल्यासाठी आनंदाचा असेल, तो क्षण आपल्यासाठी परमार्थिक आनंदाचा बनेल. म्हणून या दया करा, कृपा करा. इथे उपस्थित सर्व जे ग्रामस्थ असतील किंवा प्रभुप्रेमी असतील, भाविक भक्त असतील, अनेको संत महात्मा या ठिकाणी दूर दूरून आलेले आहेत. दास निरंकार परमात्म्याच्या चरणावरती, सद्गुरु मात्यांच्या चरणावरती अवधास प्रार्थना करतो. हे सच्चा पाशा दातार दया कर, कृपा कर. जे जिज्ञासू भाविक या ठिकाणी आले असेल त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा ज्ञानादीप पेट प्रज्वलित होऊ द्या. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे ज्ञानाची ज्योत निरंतर जागी राहू द्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती येऊ द्या. प्रत्येकाला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होऊ द्या. हेच तुमच्या चरणावरती अरदासाने प्रार्थना करतो. आणि जाता जाता सर्व संत महापुरुषांसाठी, समस्त विश्वासाठी हेच एक मागणं सद्गुरु माता तुमच्या चरणावरती की मागणे ते हे एक तुझं प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा. संतांशी विनवी तेच मज दे यानिक मागणे न तुझे काही. तुका म्हणे आता उदार तू होई सत्संगजी. आता हे उदार हो आणि जे ब्रह्मज्ञान तू ती ठेवलेलं आहेस ते सर्व विश्वावरती पसरून दे. सर्व विश्वाला हे ज्ञानाची प्राप्ती होऊ दे. हीच तुझ्या चरणावरती अरदासाने प्रार्थना करतो. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. आता दोन्ही होईल. दोन्ही नंतर सत्संग सर्वांच्या प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तत्पूर्वी जे आपण तास 2 तास जे श्रवण केलं, अजूनही सत्संगात काही जिज्ञासा असेल तर बाहेर प्रकाशन स्टॉल लागलेला आहे. मिशनचे देवाविषयी असणारी माहिती किंवा सत्संगात जे बोध आहे तो सत्संगात अतिशय अल्प दरामध्ये 5-10 रुपयेमध्ये सत्संग त्या ठिकाणी ती ग्रंथ सत्संगात बाहेर उपलब्ध आहेत. तेही सत्संग तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अधिक माहिती सत्संगात, अधिक जिज्ञासा सत्संगात वाढवू शकता. त्यासाठी जाता जाता आपण त्या प्रकाशन स्टॉलला भेट देऊनच सत्संगात आपल्या घरी प्रस्थान करायचं आहे. आणि सत्संगात जे प्रयोजन आहे, सत्संगात विद्यमान समयाच्या सद्गुरु माताजींचं दर्शन सत्संगात आपल्या नगरीमध्ये पुणे या ठिकाणी 24, 25, 26 जानेवारी सत्संग त्या ठिकाणी होणार आहे. स्वयं सद्गुरु 3 लोकांचे मालक सत्संग त्या ठिकाणी येणार आहेत. त्याही समागमचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अशाच पद्धतीची सत्संग दर शुक्रवारी या ठिकाणी चालते. सलगरे या ठिकाणी रविवारी 7 ते 9 या वेळेत सत्संग भवनावरती चालते सत्संगात. त्याचबरोबर ज्यांना समागम सेवा अजून केली नाही पण सत्संगात ध्यान आहे, समागम सेवा करायची आहे, ती समागम सेवेचंही बुक सत्संगात बाहेर लागलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही समागम सेवा
जरूर करून साथसंगत गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकताय. तर महात्मा रवीजी आणि महेशजींच्या बरोबर साथसंगत ध्वनीमध्ये संबंधित आहे. प्रेमाने बोला. मेरी ओट सहारा तेरा, तन मन घोल घुमावा, कहे अवतार तेरे ही दाता, दिन राती गुण गावा, कहे अवतार तेरे ही दाता, दिन राती गुण गावा, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, मैं हा सदा भूलनहार, मैं हा सदा भूलनहार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार, तेरे अवगुण ना चितार, मेरा अवगुण ना चितार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार, सबदा भला करो करतार, सबदा भला करो करतार, मेरी मन है हरतार, मेरी मन है हरतार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार, बच्चों श्रद्धा भक्ति कार, बच्चों श्रद्धा भक्ति कार, बड़ा मैं संता का सत्कार, बड़ा मैं संता का सत्कार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की निरंकारी राजमाता गुवचन अवतार की. प्रेमाने बोला. सर्वांच्या प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. माता बहिणी